जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यातला संघर्ष किती मोठा होता हे तुम्हाला माहितच आहे। काँग्रेसने अनेक वेळा बाबासाहेबांचे पाय ओढण्याचे प्रयत्न केले। बाबासाहेब निवडणुकांमध्ये उभे राहिले की त्यांच्या विरुद्ध आपला कॅन्डिडेट उभा करायचे। असंच काहीसं पुणे करार नंतर झालेलं होतं। तेव्हा क्रिकेट हा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा खेळ होता। भारतीय लोक हळूहळू तो शिकत होते, पण ब्रिटिशांना हरवणं त्यांना कठीण जायचं। त्या काळात 1875 साली महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत धारवाडला बाळू पालवणकरांचा जन्म झालेला होता। चामड्याशी संबंधित काम करणारे म्हणजेच चर्मकार कुटुंबात ते जन्मलेले होते। लहानग्या बाळूचे वडील सैन्यात होते। त्यांना बाळूसह 4 मुले होती। सैन्याने निकाली काढलेल्या वस्तूंच्या सहाय्याने बाळू आणि त्यांचे भाऊ क्रिकेट खेळायला शिकलेले होते। तेव्हा अस्पृश्य मानलेल्या जाती जन्म झाला होता, पण वडील सैन्यात असल्यामुळे घरातील परिस्थिती बरी होती। बाळू पुढे पुण्याला आले आणि पुणा क्लबमध्ये ग्रेग या ब्रिटिश खेळाडूकडून क्रिकेटचे धडे घेऊ लागले। त्यांचं बॉलिंग मधलं कौशल्य पाहून पुण्याच्या क्लबमध्ये त्यांना स्थान मिळालं खरं, पण बरोबरची वागणूक मिळत नव्हती। बाळूंना खेळण्याआधी आणि खेळून झाल्यावर वेगळं वागवलं जायचं। त्यांना वेगळ्या कपात चहा दिला जायचा। त्यांच्या जेवणासाठी वेगळी ताटही असायची आणि ती त्यांना धुवावी लागायची। त्यांना हातपाय धुवायचे असतील तर वेगळा माणूस पाणी आणून द्यायचा। या अस्पृश्यतेच्या वागणुकीचा बाळूंनी कधी खेळावर परिणाम होऊ दिला नाही। युरोपीय संघाविरुद्ध जिंकून देण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती। बाळूंच्या फिरकीचा करिश्मा चालला आणि पुणे क्लबने युरोपीय संघाला नमवण्याची किमया केलेली होती। अस्पृश्यतेचे स्वतः चटके खाणाऱ्या बाळू पालवणकरने अस्पृश्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात निवडणूक लढलेली होती, तीही काँग्रेसच्या पाठिंब्याने। तर गोष्ट अशी आहे मित्रांनो, बाळूंच्या कारकिर्दीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नियमितपणे बोलत असत। युवा वर्गाला बाळूकडून प्रेरणा घ्या असं सांगत असत। 27 जुलै 1927 मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक मध्ये त्यांच्यावर लेखही लिहिलेला होता। पण हेच बाळू आता बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहणार होते। निमित्त होतं पुणे कराराचं। अस्पृश्यांसाठी राखीव जागा आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते, मात्र गांधीजींचा याला विरोध होता। यासाठी गांधीजी पुण्यातल्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषणाला बसलेले होते। अस्पृश्यता हा हिंदूंचा अंतर्गत नैतिक आणि धार्मिक प्रश्न आहे, अशी गांधीजींची भूमिका होती। अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास हिंदू समाजाचे विघटन होईल आणि शिवाय त्यातून अस्पृश्यांनाही लाभ होणार नाही, असं गांधीजींचं मत होतं। गांधीजींच्या उपोषणामुळे अखेर डॉक्टर बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात पुणे करार झालेला होता। अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी कायदेमंडळात जागा वाढवून देण्यात आलेल्या होत्या। पुणे करार ज्यासाठी झाला ते उद्दिष्ट फलद्रूप न झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्कासाठी स्वतंत्र पक्ष काढायचं ठरवलेलं होतं। काँग्रेसला आंबेडकरांविरुद्ध तुल्यबळ उमेदवार हवा होता। 1937 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाळू पालवणकरांना मैदानात उतरवण्यासाठी प्रवृत्त केलेलं होतं। बाळूंनी निवडणूक लढवावी हा सरदार वल्लभभाई पटलांचा आग्रह होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचारात व्यग्र राहिले तर त्यांना अन्य ठिकाणी लक्ष देता येणार नाही, असाही काँग्रेसचा विचार होता। बाळूंना मत म्हणजे पुणे कराराला मत असा नारा बाबासाहेबांच्या बाजूने देण्यात आलेला होता। अस्पृश्यांचे वंचितांचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख प्रस्थापित झालेली होती। दुसरीकडे मैदान गाजवलेल्या बाळू लोकांना ज्ञात होता। बाळू आणि बाबासाहेबांमध्ये काही मुद्द्यांवर ठळक मतभेदही झालेले होते। त्यातला एक मुद्दा होता धर्मांतराचा। चुरशीच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाळू पालवणकर यांना नमवलेलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 13,245 मतं मिळाली, तर बाळू पालवणकर यांना 11,200 मतं मिळाली। क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी जो बदल घडवून आणला त्याचा उपयोग करून घेण्याचा काँग्रेसनं ठरवलं, मात्र हे डावपेच यशस्वी झाले नाहीत। अस्पृश्य वंचित समाजाचे नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाळू पालवणकरचा नेहमीच गौरव केलेला होता। 1911 मध्ये पहिल्यांदाच भारतीय टीम इंग्लंडचा दौरा करून भारतात परतली होती। मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस ऑफ बॉम्बे संघटनेतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला। बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बहुजन समाजासाठी काम केलं, त्यांना हक्क मिळवून दिले, परंतु बाळू पालवणकर सारख्या लोकांचा वापर करून काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांना मागे ओढण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य आणि या चॅनलला सहाय्य करू शकता। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम।